मला लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आम्हाला समाजामध्ये राहण्याची सवय आहे। आपला काम झाला, काम खतम आदमी खतम असल्या विषयाचा बबन मुकादम नाहीये, तर लोकांच्या अडी अडचणी सोडवण्याचं काम करतो। म्हणून जनता एका मेसेजवर त्यांना समजल्यानंतर आज फॉर्म बनवणार, ते जनता कळमळूची एकदम सपाट्याने निघाली आणि माझा शक्ती प्रदर्शन या ठिकाणी झालं। प्रभागामध्ये 4 उमेदवार आहेत, महायुतीचे शिवसेनेचे 2 उमेदवार। किती ताकदीने तुम्ही आता या सगळ्या सामोरे जाता? 100% आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी माझ्यावर जी प्रभाग 8ची जबाबदारी दिली, मागच्या वेळेला पण 4 उमेदवार प्रभाग 8चे निवडून आणले होते। आता पण तीळ मात्र शंका नाही, 4च्या 4 उमेदवार समोरच्यांची डिपॉझिट जप्त करण्याचा प्रयत्न करू आणि ते तर निवडूनच येतील आणि भरघोस मतांनी निवडून देण्याचा मी मानस ठेवलेला आहे। कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहात? फॉर्म भरतायत देवीदास खेडकर, तर त्या संदर्भात तुम्ही काय कसं काय लढायची? बघा, अजून 2 तारीख यायचे साहेब, त्यामुळं पक्षश्रेष्ठी त्या गोष्टीचा निर्णय घेतील। एवढा मोठा माणूस मी नाहीये तर तो निर्णय घ्यायचा मला अधिकार पण नाहीये। मला एपी फॉर्म भेटला, मला उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली, मी त्यातच खुश आहे। बाकी आमचे आमदार त्यात सक्षम आहेत, त्यामुळे ते जे कार्यक्रम करतील ते बरोबर करतील। कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहात? मी येत्या 5 वर्षात जो कळमळूचा विकास भारतीय जनता पार्टीमध्ये मी 3 वर्ष नगरसेवक असताना गेलो, आता मी 2 वर्ष सतत काम करत असं टोटल माझी भारतीय जनता पार्टीमध्ये आता 5 वर्ष झाली। पण मला थोडाही दुजा भाव दिला नाही, कारण हे लोकप्रिय आमदार आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांचे बंधू परेश ठाकूर नेहमीच आपल्या मार्गदर्शनात त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करत असतो आणि मी जो शब्द टाकला त्यांनी कधी नाही बोलला नाही। कारण मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून लढलोय, जिल्हा परिषद सभापती सदस्य म्हणून माझे मिसेस झाले आणि आता 5 वर्ष 8 वर्ष मी नगरसेवक राहिलो। त्यामुळे शासन प्रशासन काय आहे आणि प्रशासनाकडून कशी कामं करून घ्यायची हे हातकंडा माझ्यामध्ये आहे। त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे। निश्चिंत जनतेला सांगू इच्छितो, त्या ठिकाणी कळमळूमध्ये KL1 असेल, KL2 असेल किंवा हरेक सोसायटीतल्या प्रत्येक सोसायटीमध्ये जा, बबन मुकादमचं नाव हा घेतातच। का घेतात? काही मला निवडून दिलं म्हणजे उपकार नाही, हे जनतेचे उपकार आहेत माझ्यावरती। प्रत्येक सोसायटीत हायमास असेल, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, तुमचे सेवरेज लाईन असेल, आपल्या जनतेचे ऍडमिशन असेल, पोलीस स्टेशनचं काम असेल किंवा हॉस्पिटलचं काम असेल, सगळ्या कामात एक फोन 24 तास चालू असतो। म्हणून जनता माझ्या पाठीशी असते, रात्री अपरात्री कधी पण असो। तुम्हाला तर माहितीच आहे, मी जास्त सांगण्यात अर्थ नाही। येणाऱ्या 10-15 दिवसात अजून सपाट्याने करू, समोरच्या डिपॉझिट जप्त केल्याशिवाय बबन मुकादम गप्पा बसणार नाही, एवढंच बोलताना थांबतो।